नमस्कार. आज आपण रव्याचे खमंग लाडू ही रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य 1.5 वाटी रवा, 1.5 वाटी कमी थोडी साखर आणि गरजेनुसार तूप. सर्वात आधी कढईमध्ये तूप घेऊन त्यामध्ये रवा ॲड करूया. तूप आपल्याला गरजेनुसार घ्यायचं आहे. मला थोडं कमी वाटते आहे म्हणून मी आणखी ॲड करते. रवा छान ओला व्हायला हवा. रव्यात तूप घातल्यानंतर सगळं मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर सतत फिरवत राहायचं. लाडवाचा रवा आपल्याला मीडियम गॅसवर कमी गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे. तोपर्यंत एका बाजूला 1.5 वाटी साखरेमध्ये पाणी घालून चाचणी करायला ठेवू. म्हणजे इकडे आपण रवा भाजायला घेतला, तिकडे आपली चाचणी तयार होईल. लाडवाचे जे हे मिश्रण आहे ते सतत फिरवत राहायचं आहे, म्हणजे एकसारखा रंग येईल आणि लाडवाचं जे मिश्रण आहे ते छान भाजलं जाईल. हळूहळू या मिश्रणाचा रंग बदलायला सुरुवात होईल आणि रव्याला छान तांबूस रंग आला की समजून जायचं आपलं लाडवाचं मिश्रण तयार झालेलं आहे. साखरेची चाचणी आपल्याला 1 तारीची करून घ्यायची आहे, कारण ती आपण 2 ते 3 बॅचमध्ये मिक्स करणार आहोत. त्यामुळे अगदी अचूक प्रमाणात आपले लाडू तयार होतील. रव्याला छान तांबूस रंग आला. आता एका परातीमध्ये आपण हे लाडवाचं मिश्रण भाजणी काढून घेऊया. त्यानंतर चाचणी बघू शकता, ती आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात यामध्ये मिक्स करायची आहे आणि परत कमी गॅसवर शिजू द्यायची आहे. अशा प्रकारे जर लाडू बनवले तर आपले लाडू अगदी अचूक प्रमाणात तयार होईल. ना जास्त घट्ट होणार आणि नाही लूज पडणार. त्याच्यानंतर परत एकदा बघू शकता, चाचणी थोडी घट्ट झाली तर परत एकदा आपल्याला ही या मिश्रणामध्ये ओतून घ्यायची आहे. अगदी थोडी ओतून घ्यायची आणि परत गॅस लावून कमी गॅसवर चाचणी होऊ द्यायची. तोपर्यंत हे मिश्रण आपण फिरवून घेऊ. लाडवासाठी भाजलेला जो हा रवा आहे हा अगदी सहज आळायला सुरुवात झाली आहे. थोडेसे ड्रायफ्रूट ॲड करूया. आता उर्वरित जी साखरेची चाचणी आहे ती पण पूर्ण त्यामध्ये ॲड करून घेऊ. अगदी 10 ते 15 मिनिटात हे लाडू वळायला घेऊ शकतो. एवढे छान तयार होतात. पाच ते 6 मिनिट झाले आणि तुम्ही बघू शकता लाडवाचं जे मिश्रण आहे ते थोडं घट्ट व्हायला सुरुवात झाली. अगदी 5 मिनिटात हे लाडू तयार करायला घेऊ. थोडं गरम आहे त्यामुळे थोडं थंड होऊ देऊ. चला मग लाडू वळायला घेऊया. मस्त असे गोल रव्याचे लाडू तयार करून घेऊ. हे लाडू 15 दिवस टिकतात, पण जर घरी लहान मुलं असतील तर 2 ते 3 दिवसात संपून जातात. कुठलाही आर्टिफिशियल कलर न टाकता रव्याच्या लाडवाला मस्त रंग आला आहे आणि तूप पण अगदी अचूक प्रमाणात झालं आहे.
सगळं जिन्नस अगदी व्यवस्थित प्रमाणात मिक्स केलं तर लाडू अगदी अचूक आणि मस्त तयार होतात. अशा प्रकारे सगळे लाडू बांधून घेऊया. हे लाडू गरम असतानाच बांधायचे आहे. तर अशा प्रकारे आपले लाडू तयार झाले. तुम्हाला ही लाडवाची रेसिपी कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.